नेहमी गजबजलेल्या व चहलपहल असलेल्या ठाणे स्टेशन परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानावरती रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे। मी सध्या उभा आहे ठाणे स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी वामन शंकर मराठे ज्वेलर्स आहे। या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी शटर तोडून या ठिकाणी दुकानामध्ये प्रवेश करत या ठिकाणी लाखोचं सोनं जे आहे ते या ठिकाणी लंपास केलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी रात्रीच्या वेळेला जे दोन गेट लावले ते गेट आणि त्याचबरोबर शटर तोडून आणि आतील काचा फोडून या ठिकाणी आतमध्ये चोरटे जे आहेत ते शिरलेले आहेत। टाळे देखील या ठिकाणी तोडण्यात आलेले आहेत आणि या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये असलेले लाखोचं ज्वेलरी जे साहित्य होतं, लाखोचे जे सोन्या चांदीचे दागिने होते ते चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत। सध्या या बाबत सकाळी ज्या वेळेला दुकान मालक दुकान उघडण्यास आला त्यावेळेला ही पूर्ण घटना त्यांना कळाली व त्यानंतर त्यांनी जवळील पोलीस स्थानकामध्ये याची सूचना दिलेली आहे। सध्या या ठिकाणी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी येऊन तपास करत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर CCTVच्या माध्यमातून या चोरट्याचा तपास जो आहे पोलिसांनी सुरू केलेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी नेमकं किती सोनं चोरीला गेलं यासाठी पोलिसाची 2 टीम जी आहे ती या ठिकाणी बसलेली आहेत आणि यांच्याकडनं ज्वेलर्सवाल्याकडनं नेमकी माहिती घेत आहेत की सोनाराच्या दुकानामध्ये किती किलोचं सोनं होतं आणि किती चोरांनी चोरलेलं आहे याबद्दल जे आहे ती माहिती या ठिकाणी घेण्याचं सुरू आहे। त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या टीम बनवून चोरट्यांचा शोध देखील या ठिकाणी घेण्यास पोलिसांकडनं सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।